हॅलो फ्रेंड्स, आय होप ऑल ऑफ यू आर डुईंग वेल. सो आज आपण हा इंटिग्रेशनचा प्रिव्ह्यू पाहणार आहोत. काय क्वेश्चन दिलेला आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 2x इन ब्रॅकेट 1 मायनस 3/2 cos x होल डिवायडेड बाय e टू द पॉवर sin स्क्वेअर x प्लस cos क्यूब ऑफ x इंटू dx. ओके गाईज, तर हा क्वेश्चन कधी विचारलेला आहे आपल्याला, MST सिटी 2023 14 मे मॉर्निंग शिफ्ट मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, चला तर मग आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन बघितल्यावर समजून येईल की कोणती मेथड यूज करायची, तर सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची टू सॉल्व दिस क्वेश्चन. सो गाइज, यूज द सबस्टिट्यूशन मेथड. सो पुट sin स्क्वेअर ऑफ x प्लस cos क्यूब ऑफ x इक्वल टू t. ठीक आहे, आता याला डिफरन्शिएट करायचं आहे आपल्याला बाय युजिंग द चेन रूल ऑफ डिफरन्शिएशन. sin स्क्वेअर x ला जर डिफरन्शिएट केलं तर काय येणार आहे या ठिकाणी, सो इट विल बी 2 टाइम्स sin ऑफ x into sin x differentiation is cos x plus cos cube of x differentiation will be 3 times cos square of x into cos x differentiation will be minus sin x equal to काय येणार आहे dt. बरोबर, इथं इक्वल टू dt येणार आहे गाइस. ठीक आहे, आता काय करायचं, ह्याला 2 sin x into cos x ला इन टर्म्स ऑफ sin of 2x लिहू शकतो आपण, राईट. सो इट विल बी sin of 2x प्लस, आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय डिवाइड बाय 2 करायचं आहे, तर काय येणार आहे 3/2 इंटू 2. आता हे का केलं तुम्हाला मी सांगेल. 2 इंटू कॉस एक्स इंटू साइन एक्स. ठीक आहे, इथं कॉस स्क्वेअर एक्स ऍक्च्युली, बरोबर, विच इज इक्वल टू dx इक्वल टू dt. ठीक आहे, आता मला सांगा इथं 2 sin x cos x. ठीक आहे, आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. इथं या ठिकाणी सुद्धा आपण 2 sin x इंटू cos x चा फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणून काय येणार आहे या ठिकाणी sin ऑफ 2x प्लस 2 जर यूज केलं तर 3/2 ऍज इट इज इंटू sin ऑफ 2x इंटू cos x. 1 cos x शिल्लक राहील, राईट, cos x इंटू dx. ठीक आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आहे, ओके, लक्षात ठेवा, dx इक्वल टू dt. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी, साइन ऑफ 2x कॉमन घ्यायचे गाइस. ठीक आहे, साइन ऑफ 2x जर कॉमन घेतला आपण तर ब्रॅकेट मध्ये काय राहील, इनसाइड द ब्रॅकेट विल बी 1 प्लस 3/2 इंटू cos x, सॉरी ते मायनस येईल, राईट, हे मायनस साइन x आहे ना, तर या ठिकाणी येईल मायनस साइन. सिमिलरली या ठिकाणी पण मायनस साइन येईल, मायनस cos x इंटू dx इक्वल टू dt. बरोबर, आता मला सांगा ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे. आता हे जे आहे ते आपलं न्यूमरेटर आहे बघा, साइन ऑफ 2x इन ब्रॅकेट 1 मायनस 3/2 cos x इंटू dx इक्वल टू dt. बरोबर, आता फक्त सबस्टिट्यूट करायचे आपल्याला गिवन इंटिग्रेशन मध्ये. तर या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करूया, बघा काय येणार आहे ते. हे जर सबस्टिट्यूट केलं तर गाइज आपल्याला येतं लेट इंटिग्रेशन i इक्वल टू, आता मला सांगा न्यूमरेटरची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी, तर dt आहे होल डिवायडेड बाय e टू द पॉवर sin स्क्वेअर x प्लस cos क्यूब x. काय सबस्टिट्यूट केलंय आपण t, बरोबर, e टू द पॉवर t येणार आहे. आता याचं इंटिग्रेशन फाइंड करा, e टू द पॉवर मायनस ऑफ t इंटू dt. आता मायनस t कसं आलं, तर हे न्यूमरेटर मध्ये घेतलं. आता ह्याचं इंटिग्रेशन काय आहे, तर मायनस ऑफ e टू द पॉवर मायनस टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आता फक्त t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा गाइज, तर काय येणार आहे मायनस ऑफ e टू द पॉवर मायनस इनसाइड द ब्रॅकेट विल बी काय t ची व्हॅल्यू sin स्क्वेअर x प्लस cos क्यूब ऑफ x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. सो गाइज दिस विल बी युअर फायनल आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. गाइज समजलं गाइज सगळ्यांना काय केलं आपण या ठिकाणी, ते आपण फक्त स्टेप बाय स्टेप सबस्टिट्यूशन मेथड वापरली, त्यानंतर त्याला डिफरन्शिएट केलं. तुम्हाला न्यूमरेटरची व्हॅल्यू भेटून जाईल dt डिवाइड बाय e टू द पॉवर t येईल, आणि त्याचं डिफरन्शिएशन काढल्यावर तुमचं फायनल आन्सर येऊन जाईल मायनस ऑफ e टू द पॉवर मायनस साइन स्क्वेअर x प्लस cos क्यूब ऑफ x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. समजलं गाइज, तर प्लीज राईट इट डाऊन. खूप सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच.